तर जय हरी माऊली, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण चाललेलो आहे दिवे घाटात पालखीला, सासवडकडे। आज पालखी प्रस्थान करते, म्हणजे जाते दिवे घाटात, सासवडला मुक्कामाला असते। तर तिकडे चाललेलो आम्ही, पोरं वगैरे सगळे। पालखीला पोरं आहेत माझ्यासोबत, मी अवधूत, उत्कर्ष, गणेश, संकेत, ऋतू आणि प्रवीण वगैरे येतो तिकडून। तर आम्ही चाललेलो सगळेजण असे। थांबा, गाडी आली। तुकाराम महाराजांची पालखी हडपसरच्या मध्ये होती, हडपसर आणि फातिमानगरच्या वगैरे पाठीमागं। आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गाडीदळाच्या इथं होती। तर आता आपण मंत्रवाडीपासून कंटिन्यू करणार आहे पुढं। मंत्रवाडी टू देवीघाटाची जी वरती विठ्ठलाची मूर्ती आहे तिथपर्यंत आपण कंटिन्यू करणार आहे। तिथं जाणार, तिथं आता सगळे पोरं असणार आहे, त्यामुळे थोडंसं टाइमपास 10 किलोमीटरचा जवळजवळ टप्पा आहे। तर तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे। दरवर्षी आम्ही, म्हणजे पहिल्या वर्षी तर आम्ही कुठून स्वारगेटपासून ते दिवेघाटापर्यंत गेलो होतो। तर आता पोरांचा काय जणांचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे। तर मी ह्याच्या आधी गेलेलो, त्यामुळे मला काही एवढं माहिती आहे चालायचं वगैरे, काय बाकीच्यांना माहीत नाही। सो बघू आता तिथे गेल्यानंतर पोरांची काय अवस्था होती वगैरे। तर चला आता कंटिन्यू करूया। जय हरी माऊली, जय हरी माऊली। होय दादा भेटलेले आहेत आपल्याला इथं नवली ब्रिज इथं, प्रवीण दादा। जय हरी माऊली, जय हरी। चला पर्यंत पोरं चालू डायरेक्ट राजगीर लाडू। अजून आताच इथं गाडी लावली फक्त पार्किंगला, चालू गाडी करून जमले। आम्ही आता स्टार्ट केलंय चालायला। आपलं मंत्रवाडीच्यातच गाडी लावली अलीकडं। मंत्रवाडीचे पण अलीकडे 3 किलोमीटर आहे हांडेवाडीमध्ये, तिथं गाडी लावली। तिथून आता आम्ही चालत, कारण भरपूर ट्रॅफिक वगैरे आहे, त्यामुळं पुढे जाऊन पण वेळ घालवण्यात म्हणलं काय अर्थ नाहीये। चालतंय अवधूत, काय झालं अवधूत, काय झालं? लागली का आताच? लागली पोरांना, भूक लागली, लगेच चालू होती पोरं। संख्या तर म्हणतोय डायरेक्ट आता निघायचं घरी, लगेच माघारी जायचं का संख्या? दोघं चुकली होती बघा, आमच्या पुढे गेलती, यांना फोन केले, 10 फोन केले तरी उचलत नव्हते फोन। आता आलेत गोट्या आणि सोट्या। लोकेशन पाठवले त्यांना, गाणे चेक करतोय बघा। थांबा, आले यायला लागल्यात। 10 फोन केले ते, 10 दोघांना। मुलींनी आम्हाला हे दिलं बघा, चिक्की राजगिराची। असे वाटेत भरपूर भेटतं काय काय वाटायला, म्हणजे राजगिरा लाडू, केळी, साबुदाणा। जेव्हा पालखी दिवेघाटात असते तेव्हा प्रत्येक वेळेस, म्हणजे एकादशी असते, सगळ्यांना उपास असतो, त्यामुळं शक्यतो साबुदाणा, केळी, खिचडी, साबुदाणा खिचडी एकच पाहिजे। आपलं राजगिरा लाडू वगैरे हे असंच जे उपासाचे पदार्थ असतात, चिप्स वगैरे ते असं वाटतात वगैरे। काय जण साबण, आंघोळ करायची वगैरे, काय असं साबण, बरं ज्याला जे वाटेल ते असतं, पाण्याची बॉटल वगैरे ते वाटत असतात। तर आम्हाला हे वाटलं आता दिलंय लाईन। इकडे चिखल आहे सगळ्या रस्त्याला, पाणी, त्यामुळे लोक सगळे इकडून चाललेत। अख्खं गावातून चाललोय आम्ही फिरत। मस्त मजा येते पोरांना। ट्रेकिंगला असं वाटलं। कसं वाटतंय?
चौकात पाणी टाका, चौकात पाणी टाका. ती मार्ग बघा पुन्हा पालखी मार्ग उरुळी देवाची ती काय अवस्था आहे वारकऱ्यांना जायसाठी ती. वा 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 खतरनाक. राजगिरा लाडू वडावडी चालले पोरांचा. कधी आता दिवे घाटाच्या जवळ विसावायची आता वडी शिजल्या. आता पाऊस यायला सुरुवात झाली बघा. हा गरम होते अख्खं. माऊलींना जाम भूक लागलेली. माऊलीनेच लाडूवर लाडू वाढतात राजगिरा लाडू. माऊली भूक लागली काय? आपल्याला पालखी झाली तिथं वर जाऊन थांबायचं. पंढरीला चला तिथं दर्शन घेऊ आपण थोडंच वाटलं. माऊली गर्दी मी फाक कर दे तू खा आणलंय चंगडी चंगडी बघा दोरी कुठे गेली बघा. अरे पडू नका. माऊली चालले पंढरपूरला. चला आता पुढे विसावा तिथं आपण दर्शन घेणार आहे. आपल्याला फक्त एक शॉट घ्यायचा होता त्यामुळे थांबलो तर पुढे जिथं दर्शन आहे विसावा तिथं आपण दर्शन घेऊ पुढे गेल्यावरती. भैया काय राजगिराचा नाही लाडू काय? राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोन उपास धरला. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोन उपास धरला. माऊली माऊली आली माऊली आली. थांबा थांबा पुढे बघा बघा माऊली माऊली दिसले दिसले माऊली दिसले.
हा पंढरपूरला चाललाय तो. माऊली आली माऊली. हा बघा बघा आली. या माऊली माऊली या माऊली या माऊली माऊली. लाडू आणलाय आमच्यासाठी. लय लांबून आलो माऊली तुम्ही. यायलाच लागतंय वार रे वार. नाव बा काय भगवान भला करे. पालखीचा इथं विसावा असतो ना बघा. वडीची सीटला विसावा यानंतर इथं थोडासा विसावा घेतल्यानंतर पालखीचा वरती प्रस्थान करते. आता इथं चांगली विश्रांतीसाठी माऊलींची पालखी. इथं लाईन असते भरपूर वगैरे मोठी. त्यामुळे आपण काय दर्शन जाणार नाही. आपण मागाशी असं बाहेरून दर्शन घेतो. आता पण असं दर्शन घेणार आहे. आणि बघा इथं असते अशी पालखी. बघा चालू होतं आपल्या तिकडं जायचं वरती. नाही बघा तिथं मूर्ती दिसते का विठ्ठलाची. बघा किती माणसं आहे पाठीमागं पण तेवढीच पुढे पण. किती गर्दी बघा. तिकडं बघा तेवढी समोर तिकडं तेवढीच माणसं आहे बघा. दिसतंय का तुम्हाला. दिसतंय
यावेळेस तिथं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे वरती डोंगर चढायला परवानगी नाही. त्यामुळे पोलीस वगैरे त्यांनी दिले बघा वरती, कारण की वरती कोण गेलं डायरेक्ट त्याच्यावरती दंड आहे काहीतरी, म्हणजे असं सांगितलंय. ते बॉम्ब वगैरे लावले त्यात, जिलेटिनचे कांडे ते फोडायला वगैरे, त्यामुळे वरती जायला परवानगी नाही. माझी फ्रेंड आहे वैशाली, तिची मम्मी भेटली होती, तर त्यांना भेटायमुळे थांबलो होतो मी पाठीमागे. तर तेवढं पोरं गेली पुढं. आता ती सगळी पुढे मी एकटा पाठीमागे, पण मला काय माहिती, त्यामुळे मी कनेक्ट करेन त्यांना पुढे कुठेतरी जाऊन. आता चला. कमान कशाची केली आहे बघा, काम चालू आहे दिवे घाटात. कमान बघा आता कशाची केली. हे देखो मेरी जान, माऊलींच्या स्वागतासाठी पोपलेंची कमान गेली, पोपलेंची कमान. ये हे मागाड झालाय. आता इथून पुढचा टर्न बघा, तिकडे एक दिसतोय तो, त्यानंतर तिथे एक टर्न आहे, तो टर्न क्रॉस करून तर वरती एक टर्न आहे. आपण तिकडे जायचं नाही, अजून निमा पण झाला नाही वाटतं, आलंय जवळ पण. चला, थोडासा टप्पा राहिलाय आपला आता. सगळ्यात पुढं मीच आहे वाटतं. हा एक टन गेला की पुढचा एक टन आलाच. मग आता पाण्याची बॉटल घेतली पाणी प्यायला, लय तहान लागली आता. सगळ्यांची पुढं मीच आहे, पाणी पितून जातो आता वरती. जागा पकडत असतं बेस्ट लोकेशन आपलं शूट करायला पालखीचं. चला आता. शोले पिक्चरची आठवण आली का नाही तुम्हाला, सांगा बरं. नाही डोंगर डोंगरांनी पोलीस थांबले. शोले पिक्चरची आठवण आली मला. त्यांना काय ड्युटी भेटली बघा, डायरेक्ट झोपून कुठे गेली बघा, अशी ड्युटी पाहिजे. विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन झालेलं बघा आपल्याला, मागाशीच झाले तसं बघायला गेलं तर. पण मी जरा पाठीमाग शूट करत होतो, त्यामुळे ते लक्षात नाही राहिलं. म्हणजे पुढे गेल्यानंतर पूर्ण मूर्ती दाखवतो तुम्हाला. काहीतरी खातो या ठिकाणी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी बघा किती चिमण्या, चिमण्या उतरते. पुढच्या वर्षी आपला पण येईल, तेवढं तुम्ही मदत केली तर. आपल्या ठिकाणी सन्मान होतोय. आपला सन्मान आणि
हा चल बस झालं ना आता कवर ढकलायचे आता परतीच्या प्रवासाला काय सुंदर असं दिवेघाट दिसतंय बघा आणि वारकरी तर आम्ही आता तर परतीच्या प्रवासाला सूर्यास्त व्हायला लागलाय. तुम्हाला 4 नग दाखवत होते खाली थांबले ते खाली अर्ध्या वाटेत पण आले नाहीत तिथून खालीच थांबले ते पुढे गेल्यावर दाखवतो. आम्हाला सोडून तिथून खाली गेले भैया ते पण पाठीमागे राहिलेत. मी अवधूत आणि ऋतुराज आता आम्ही तिघच होणार. अवधूत आणि ऋतुराज मला भेटले वरती आता आम्ही चाललो तिघच. काय व्ह्यू दिसतो बघा. अजून 2.5 किलोमीटर जायचे. पाय दुखायला लागले पाय खतरनाक विषय झाला. 2.5 किलोमीटर जायचं 2.5 किलोमीटर. सकाळपासून आयुष्य पण सांगतो बसलो ना अजून सकाळपासून काय धबधब्यापासून खाली गेलेत. आता इथून बघू आपण 19 तयार झाले म्हणजे 6:15 वाजलेत जवळजवळ. आपल्याला बघू किती टाइम लागतंय. पोरं इथून वरती आली नाही. चहा प्यायला चहाचा ब्रेक झाला. चहाचा ब्रेक तर तरी आता चहाने ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या आपल्या पालखीच्या मागं किंवा ज्या गावातल्या दिंडी वगैरे असते त्यांच्या गाड्या त्या सगळ्या आता यांची लाईन लागलेली. आम्ही अर्ध्यापर्यंत आलो खाली बघा घाट बघा सगळं लाईन फुल पॅक झालेलं आहे वरतीपर्यंत. सो चला आम्ही आत्ता आलोय बाकीचे पोरं गेलेत खाली. त्याचा काही योग दिसत नाही आम्हाला त्यामुळे चालत जायला लागतं. आता वाटते आता तिथपर्यंत गाडी लावली तिथपर्यंत तरी कारण गर्दी बघा एवढी गर्दी ना ड्रायव्हरमुळं. सगळे पुण्याचे लोक आले तिकडं फुल गर्दी. पाठीमागे पण तेवढीच गर्दी पुढं पण तेवढीच गर्दी आहे असं वाटतंय. मागाशी तिथून बसनं थांबलो होतो पेट्रोल पंपाशी तर तिथून लोकेशन चेक केलं 9 किलोमीटर दाखवते. बापरे म्हटलं आता काही खरं नाही. पोरं गेलं बाकीची पुढं रिक्षानी 4 जण ते आम्ही मी भैया या बायाचे मित्र आहेत ते आणि ऋतुराज आणि अवधूत
आम्ही चाललो आता चालत बघू आता कुठपर्यंत जातोय. तिथून पुढं मग रिक्षा भेटती का काय. हा काय लय खतरनाक हाल झाले, लय खतरनाक. लाडाची कुल्फी मध्येच थांबली बघा. लाडाची कुल्फी हा पिकअप करून दिली पाहिजे 40 रुपयात हडपसर.